28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाडा तालुक्यातील 77 टायर पायरोलिसिस कंपन्यांच्या विरोधात वाडा तालुका पर्यावरण संवर्धन शिष्टमंडळाचा नियमांचा गंभीर उल्लंघनाबद्दल प्रशासनाला अंतिम कायदेशीर निवेदन व गर्भित इशारा। वाडा तालुका आजूबाजूच्या परिसराच्या अंतर्गत विकासासाठी MIDCची निर्मिती झाली, रोजगार मिळावा व आर्थिक उन्नती व्हावी हा उद्देश। परंतु यामुळे नैसर्गिक साधन संपत्ती असलेल्या शेती विभाग असलेल्या क्षेत्रांमध्ये आज 77 टायर पायरोलिसिस कंपन्यांची भडीमार वाडा तालुक्यात दिसू देत आहे आणि या सुरू असलेल्या कंपन्या नियमांना धाब्यावर ठेवून निर्माण झालेल्या असून या संदर्भात वारंवार तक्रार, निवेदन, आंदोलन झालेली असून या संदर्भात फक्त दिखाव्याचेच कारवाई झालेली आहे। कंपन्या नियमाचे उल्लंघन करून कारवाईचे उल्लंघन करून उत्पादन करत आहेत असे या शिष्टमंडळाचे म्हणणं असून या कंपन्याकडून होणारे भयंकर प्रदूषण, बेकायदेशीर संचालन, आयात बंदीचे उल्लंघन, कामगारांचा मृत्यू, त्यांचे संरक्षण, पर्यावरण कायद्याच्या होणाऱ्या गंभीर उल्लंघनाबाबत आज प्रशासनाला अंतिम कायदेशीर निवेदन देत गर्भित इशारा देण्यात आलेला आहे। तरी पाहूया प्रशासन सदर घटनेची गंभीर दखल घेत काय उपाययोजना करते व कंपन्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करत जनतेच्या आक्रोशाला शांत करत न्याय देण्याचा प्रयत्न करते हे येणाऱ्या काळात दिसेल। वार्ताहर न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा।